नमस्कार मंडळी. आता आपण आहोत सध्या आपल्या गावदेवीच्या साणेवरती आणि इथे आपला केदारदेव विराजमान आहेत. त्याचबरोबर आपली पालखीची जागा आहे ती रिकामी आहे, कारण पालखी घरोघरी फेरी मारते. केदारदेव इथे आहे पालखीची जागा. त्याचबरोबर इथे आहेत ढोल आहेत आणि एका ढोलांचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे ढोल पूर्णतः लाकडाचे आहेत, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ज्याला हे कव्हर आहे ते पूर्णतः तांबड्याचं आहे, त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. ही लाकडाची परंपरा आमच्या गावामध्ये जपली गेली आहे, कारण आता प्रत्येक ठिकाणी हे असे स्टीलचे ढोल येतात, पण आमच्या गावामध्ये पूर्णतः हे बघा लाकडाचे ढोलच आहेत. इथे आहे तो माड आहे जो होळीच्या पहिला इथे उभा केला जातो आणि ही पूर्णतः आपला साणेचा परिसर आहे. इथे आपला मोठा होम पेटवतात. त्याचबरोबर 12 छोट्या छोट्या होळ्या इथेच पेटवल्या जातात. ही आपली सान आहे आणि तिच्या समोरच इथे एक पिंपळाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता किती आकाराने मोठा आहे ते. आणि इथे हम्मी मंडळी. पालखीची चाक कशी काढली जाते हे तुम्हाला माहित आहे का? जर नसेल माहीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आहे आमच्या गावचा शिपणे उत्सव. शिपणे उत्सव हा गावातील सर्व घरे घेऊन झाल्यानंतर आमची पालखी रात्रभर तिथे खेळवली जाते आणि ती मोठी जत्रा असते, त्याला आमच्याकडे शिपणे उत्सव असे म्हणतो. तर मंडळी, त्याआधी आमची पालखी आता शेवटच्या घरी चालले, तिथे देवाची चाक काढली जाते. त्यानंतर ती पालखी खेळायला साणेवरती येते. चाक काढण्याआधी देवाची आपण पाहिल्याप्रमाणे पूजा केली जाते. तेथे देवाची ओटी, त्याचबरोबर पाया पडून हळद सुद्धा लावली जाते. खाली असं घ्यायचं बघ, असं घे दोन असं टेकल्यानंतर खाली चिपकून ठेव, एकदम चिपकून ठेव. दुसरी घे, तिसरी घे, कमी कर. हां तसं घे. हां नारळ घे, अजून नारळ घे, खाली असं घे दोन हातात. तशी तिसऱ्या देवीची तिकडे कोपरे आहेत घेऊ तिथे. त्या देवीची तिकडे गेली, त्या देवीची असं 4 जण ठेवायचे, टेकले करायचे खाली. 4 जण पाडायचे, काटे काटे ठेवी. घरातील माणसं पाया पडून झाल्यानंतर पालखीची नव्याने पूजा केली जाते. त्यावेळी पालखीवरती असणारे हार काढले जातात. त्यानंतर पालखीमध्ये असणारी फुलं, तांदूळ हे सुद्धा जमा केले जातात.
चाक काढताना एका मोठ्या परातीमध्ये निरंजन ठेवले जाते. त्यासोबतच त्या परातीत पिंजरसुद्धा ठेवली जाते. नंतर विळ्याच्या साहाय्याने ते फिरवले जाते. त्याबरोबरच मानकरी कॉईनच्या साहाय्याने त्याबरोबरच हातातील पाण्याने भरलेला तांब्या घेऊन प्रत्येक देवावरून तो तांब्या फिरवला जातो आणि प्रत्येक फेरीमध्ये एक एक कॉईन त्या परातीत टाकला जातो. त्याबरोबर थोडे पाणीसुद्धा ओतले जाते. अशी ही प्रक्रिया चालू असते. नमस्कार. गावकरी इकडे एका ठिकाणी पण गावकरी सगळेच मानकरी सर्व झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून देव खेळायला तयार होतो.
मंडळी, मागील दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर तुमचे खूप खूप धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण चाक काढताना बघितली, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपला गावचा शिपणे उत्सव। त्याची झलक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। तर मंडळी, तुम्ही जर स्वप्नील बालडे चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा। स्वप्नील बालडे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा।